आज या ठिकाणी महेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झालेली आहे। आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवडणूक झाली, तीही बिनविरोध झालेली आहे। आणि हा कारखाना गेली 15 वर्षापासून बंद आहे। तो सुरू करण्याचा प्रयत्न आता आमचा चालू आहे। काम कारखान्याचं सुरू झालेलं आहे। येत्या गळीत हंगामामध्ये कारखाना सुरू होईल आणि कॅपॅसिटीनुसार चांगलं गळीत करण्याचा प्रयत्न हे संचालक मंडळ करील। याशिवाय सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये साखर कारखानदारी अडचणीत आहे। FRP वाढलेली आहे, साखरेचे दर त्या मानाने कमी आहेत, परंतु यावर केंद्र सरकार विचार करून निर्णय योग्य तो घेईल आणि कारखानाच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 20 लाख टन ऊस उपलब्ध आहे आणि त्यामुळं या छोट्या क्रशिंग कपॅसिटीला ऊस जास्तीचा होतो। म्हणून भविष्यात कारखान्याचं विस्तारीकरण करण्याची योजना सरकारच्या सहकार्याने आम्ही घेणार आहोत, जेणेकरून या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल। सर्वांना दुसऱ्या कारखान्यावर ऊस देत असताना खूप अडचणी येतात। तोडणीवाले, वाहतूकवाले त्यांचे आणून पैसे घेतात, शेतकरी मटाकुटीला येतो, कारखाने भेदभाव करतात। त्यामुळं आमचा हा महेश सहकारी साखर कारखाना जो आहे तो चांगल्या पद्धतीने चालेल आणि या भागामध्ये पाटबंधारे खात्याने, जलसंपदा विभागाने अनेक नवीन योजना आखलेल्या आहेत। विशेषतः उजनी धरणातलं पाणी कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत येणारं पाण्याची योजना यात 1 वर्षात पूर्ण होऊन तेही पाणी येणार आहे। उकळीचं पाणी येणार आहे, येत आहे आणि भविष्यात नदी जोड प्रकल्पामध्ये सुद्धा आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्याचा समावेश व्हावा याच्यासाठी आमची चळवळ चालू आहे। मोठं जन आंदोलन यासाठी भविष्यात आम्ही उभा करणार आहोत। समुद्रात वाहून जाणारं पाणी हे या दुष्काळी भागाला मिळावं, 15 ते 20 TMC पाणी मिळावं, जेणेकरून या भागातला ऊस तोडणी कामगार जो आता मोठ्या संख्येने आहे त्याला स्थैर्य मिळवून देण्यासाठी पाणी आलं पाहिजे। पाण्यासाठी आमची चळवळ चालू आहे। भविष्यात ती आम्ही वेगाने सुरू करणार आहोत आणि कारखान्याला त्याचा फायदा होईल असे मी आपल्याला ग्वाही देतो। संचालक निवडलेले आहेत बिनविरोध। संचालक म्हणून अजय दादा धोंडे हे चेअरमन आहेत, त्याचप्रमाणे दादासाहेब जगताप हे व्हाईस चेअरमन आहेत आणि त्यांची आजच बिनविरोध निवड झालेली आहे। ऊस लागवड खरं म्हणजे आता शेतकऱ्यांना माझी विनंती की आता आपण फार ऊस लागवड करू नका, पाऊस पडल्यानंतर करा, कारण ऊसाचं क्षेत्र आपल्या भागामध्ये फारच आहे। दुसऱ्या शेतीमालाला भाव नाही, रोगराई, शेतीमध्ये मजुरांचा तुटवडा, या सर्व गोष्टीकडे पाहता लोकांचा कल ऊस पिकाकडे वळलेला आहे। त्यामुळे ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे। भविष्यात त्याविषयी आपण बोलू, परंतु आजच मी ज्यावेळेस अनेक गावांना जातो त्यावेळेस माझ्या लक्षात आलेलं आहे की ऊसाची लागवड खूप झालेली आहे आणि ऊस उत्पादकांना हा कारखाना सुरू होण्याची फार इच्छा आहे, आग्रही त्यांची भूमिका आहे आणि आपण आता काम सुरू केलेलं आहे। येत्या सीझनमध्ये दसऱ्याला बॉयलर होणार, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयलर प्रदीपन होईल आणि तिथून पुढं महिना 15 दिवसांनी कारखाना सुरू होईल। लावात निघाला होता, मला बँकेच्या लोकांनी आग्रह केला होता की तुम्ही हा कारखाना विकत घ्या, परंतु मी असा विचार केला, विकत आपल्याला घ्यायला एवढी अडचण नव्हती, परंतु मी असा विचार केला की आपण सहकारी साखर कारखाना एवढ्या वर्षापासून चालवलेला आहे, हाच कारखाना आपण विकत घ्यायचा तर विरोधी लोक टीका टिप्पणी करतील। माझ्या मनाला तर योग्य वाटलं नाही, म्हणून मी विकत न घेता सहकारीच ठेवण्याचा आग्रह धरला। बँकेची OTSची रक्कम 25 कोटी भरली आणि कारखाना बोर्डाच्या ताब्यात घेतलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.